आदर्श शिक्षक, कर्तव्यदक्ष पिता आणि जिद्दीचे प्रतीक श्री रामदास माणिकराव पिंपळे सर यांच्या जीवन प्रवासाची प्रेरणादायी कहाणी। गुरु हा कधीच निवृत्त होत नाही, तो आयुष्यभर ज्ञानाचा दीप प्रज्वलित करत राहतो। शिक्षकाची खरी ओळख त्याच्या पदाने नसते, तर त्याने घडविलेल्या विद्यार्थ्यांनी ठरते। आज आपण अशाच एका आदर्श शिक्षकाचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत। प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःचे आयुष्य विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अर्पण करणारे शिस्त, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभाव यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री रामदास माणिकराव पिंपळे सर। बालपण संघर्षातून उभा राहिलेला प्रवास। श्री रामदास माणिकराव पिंपळे यांचा जन्म 4 जून 1968 रोजी मनूर, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला। त्यांचे वडील स्वर्गीय माणिकराव तुळशीराम पिंपळे आणि आई गीताबाई माणिकराव पिंपळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांवर संस्कार केले। 6 भावंडांमध्ये सर्वात धाकटे असलेल्या रामदास सरांचे बालपण दारिद्र्य, कष्ट आणि संघर्षात गेले। घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची, शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टींची कमतरता होती। अनेकदा शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मोलमजुरी करावी लागली। परिस्थिती कठीण होती, पण स्वप्न मोठे होते। त्यांच्या मनात एकच ध्यास होता, मला शिक्षक व्हायचंय, समाज घडवायचाय, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करायचाय। पुढे हीच जिद्द त्यांना प्रत्येक संकटातून पुढे नेत राहिली। त्यांचा शिक्षणाचा प्रेरणादायी प्रवास। रामदास सरांनी आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनूर येथे इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत पूर्ण केलं। त्यानंतर जिल्हा परिषद हायस्कूल मनूर येथून इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेत मार्च 1984 मध्ये SSC परीक्षा उत्तीर्ण केली। पुढील शिक्षणासाठी त्यांनी देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे प्रवेश घेतला आणि मार्च 1986 मध्ये उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण केली। शिक्षणाची ओढ कायम ठेवत त्यांनी कला वाणिज्य महाविद्यालय कन्नड येथून 1989 मध्ये BA ही पदवी संपादन केली। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथून 1991 मध्ये MA पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं। शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी 1995-96 मध्ये खुलताबाद येथील शारीरिक शिक्षण अध्यापक विद्यालयातून BEd आणि BPEd शिक्षण पूर्ण केलं। अत्यंत कठीण परिस्थितीत SSC पासून MA आणि त्यानंतर BEd BPEd पर्यंतचा प्रवास पूर्ण करणं हेच त्यांच्या अथक जिद्दीचे आणि चिकाटीचे जिवंत उदाहरण आहे। शिक्षक म्हणून त्यांचा सुवर्ण प्रवास कसा राहिला पाहूयात। जून 1997 मध्ये भारत पाटील माध्यमिक विद्यालय येथे शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या सेवेला सुरुवात केली, परंतु त्याआधीही त्यांनी विनाअनुदानित आणि विनावेतन शिक्षक म्हणून काम करत शिक्षण सेवेचा वसा जपला। मराठी इतिहास, नागरिक शास्त्र, भूगोल, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव आणि चित्रकला असे विविध विषय त्यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत समर्पित भावनेने शिकवले। त्यांच्यासाठी शिक्षक होणे म्हणजे केवळ नोकरी नव्हती, तर ते त्यांचं ध्येय होतं, त्यांची साधना होती, त्यांची आयुष्यभराची तपश्चर्या होती। कर्तव्यपुढे अडचणी त्यांनी कशा लहान ठरवल्यात पाहूयात। आजच्या काळात अनेक सुविधा उपलब्ध आहेत, परंतु त्या काळात परिस्थिती वेगळी होती। चांदगाव येथील शाळेत जाण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष सायकलने प्रवास केला। पावसाळ्यात रस्ते चिखलमय व्हायचे, काही ठिकाणी रस्ताच नसायचा। अनेक वेळा सायकल खांद्यावर घेऊन चिखलातून चालत शाळेत पोहोचावे लागायचे, परंतु या कोणत्याही अडचणीमुळे त्यांनी विद्यार्थ्यांचं शिक्षण कधीच थांबू दिलं नाही। त्यांच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांचा एकही तास वाया जाणे म्हणजे मोठे नुकसान होते, हीच त्यांची खरी शिक्षक निष्ठा। यासोबतच त्यांनी संस्कारांची पाठशाळा कशी घडवली पाहूयात। रामदास सरांचा वर्ग म्हणजे फक्त पुस्तकांचे शिक्षण नव्हते, ते विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची कला शिकवत असत। शिस्त, प्रामाणिकपणा, देशप्रेम, माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि मोठ्यांचा आदर, स्वावलंबन या प्रत्येक मूल्यांचा संस्कार त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर केला। कठीण विषय अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगणं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आत्मविश्वास देणं ही त्यांची खास ओळख। ते नेहमी म्हणायचे, शिक्षक म्हणजे समाजाचा शिल्पकार, आणि त्यांनी हे वाक्य आपल्या संपूर्ण आयुष्यात कृतीतून सिद्ध केलं। विद्यार्थ्यांच्या यशातच त्यांचे स्वतःचे यश होतं। आज त्यांच्या विद्यार्थ्यांकडे जर पाहिलं तर अभिमानाने डोळे भरून येतात। खेळाच्या क्षेत्रात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी कबड्डी, खो खो, क्रॉस कंट्री, अडथळा शर्यत आणि धनुर्विद्या या स्पर्धांमध्ये जिल्हा आणि राज्य स्तरावर उल्लेखनीय यश मिळवलं। चित्रकलेमध्ये त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा उत्तीर्ण करून
उत्कृष्ट श्रेणी मिळवून दिली. त्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांच्या 10वीच्या गुणवाढीत झाला. आज त्यांचे विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. कोणी डॉक्टर आहे, कोणी अभियंता आहे, कोणी वकील आहे, कोणी पोलीस अधिकारी आहे, कोणी सैन्यात देशसेवा करतोय, कोणी शिक्षक आहे, तर कोणी यशस्वी उद्योजक म्हणून समाजात आपले स्थान निर्माण केलंय. या प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये रामदास सरांच्या संस्काराचा वाटा आहे. शिक्षक म्हणून जितके आदर्श तितकेच ते कुटुंबासाठीही जबाबदार राहिले आहे. 14 मे 1993 रोजी त्यांचा विवाह अनिता रघुनाथ खैरनार यांच्याशी झाला. पत्नीच्या खंबीर साथीनं त्यांनी संघर्षमय संसार आनंदाने उभा केला. त्यांना 3 अपत्य आहे. कन्या वर्षा MSc गणित BEd झालंय, कन्या पूजा तिचं शिक्षण M फार्मसी झालंय आणि चिरंजीव उमेश BA MS चं शिक्षण घेतलंय. याशिवाय त्यांनी पुतणे सोमनाथ गणेश पिंपळे यांनाही स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम, आधार आणि शिक्षण दिलं. आपल्या 3 मुलांना उच्च शिक्षण देऊन स्वावलंबी बनवलं. दोन्ही कन्यांचे विवाह सुसंस्कृत आणि सुशिक्षित कुटुंबात करून पालक म्हणून आपली सर्व जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सेवानिवृत्ती एका नव्या पर्वाची सुरुवात. आज रामदास पिंपळे सर शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. परंतु गुरु कधीच निवृत्त होत नाही. त्यांच्या विचारांमधून, त्यांच्या संस्कारामधून आणि त्यांच्या विद्यार्थ्यांमधून तो कायम जिवंत राहतो. आजही त्यांच्या मनात एकच प्रार्थना आहे, माझे सर्व विद्यार्थी आयुष्यात यशस्वी व्हावेत, त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदावी, त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य कधीच कमी होऊ नये, हीच त्यांची खरी संपत्ती. रामदास माणिकराव पिंपळे सर यांचे संपूर्ण आयुष्य आपल्याला शिकवते, परिस्थिती माणसाला थांबवू शकते, परंतु जिद्द थांबत नाही. दारिद्र्य अडथळे निर्माण करू शकते परिस्थिती, परंतु स्वप्ने हिरावून घेऊ शकत नाही. आणि एक शिक्षक आपल्या आयुष्यात किती मोठा बदल घडवू शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे रामदास पिंपळे सर. आज त्यांनी पेरलेले ज्ञानाचे बीज हजारो विद्यार्थ्यांच्या रूपाने वटवृक्ष बनून समाजाला सावली देत आहेत. यापेक्षा मोठे यश कोणते, यापेक्षा मोठी कमाई कोणती? आदर्श शिक्षक, कर्तव्यदक्ष पिता, संस्कारवंत व्यक्तिमय आणि सेवाभावाचा अखंड प्रवास. रामदास माणिकराव पिंपळे सरांना सेवानिवृत्तीच्या मनपूर्वक शुभेच्छा. त्यांचे पुढील आयुष्य निरोगी, आनंदी, समाधानी आणि समाजसेवेनं परिपूर्ण जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सरांना पुढील कार्यासाठी खूप 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 शुभेच्छा. शुभेच्छुक सरांचे सर्व विद्यार्थी, मित्रपरिवार, सहकारी, हितचिंतक आणि भारत पाटील माध्यमिक विद्यालय परिवार व संपूर्ण चाहते.